राम राम मित्रांनो, मी अमोल कोळेकर पाटील. पोलीस डिपार्टमेंटमध्ये ज्या महिला पोलीस कर्मचारी आहेत यांच्यावरती देखील शोषण होतं, यांच्यावरती देखील अन्याय होतो. आणि सगळ्यात एक दुःखद गोष्ट तुम्हाला सांगू काय आहे, पोलिसांना कुठल्याही माध्यमांशी बोलायला परवानगी नाही आहे. कुठल्याही माध्यमा म्हणजे स्टेजवरती जाऊन कुठल्याही व्यासपीठावरती जाऊन बोलायची अजिबात परवानगी नाही. त्यांना जे काही समस्या असतील, अडचणी असतील, त्यांनी त्यांच्या सिनियरला जाऊन सांगायचं. कुठल्या सिनियरला सांगायचं? ज्या सिनियरनी त्यांच्यावरती अन्याय केलेला असतो, अत्याचार केलेला असतो, लैंगिक शोषण केलेलं असतं, मानसिक शारीरिक सगळ्या गोष्टीचं शोषण केलेलं असतं. त्या सिनियरकडे जाऊन आपली कैफियत मांडायची. कसा न्याय भेटणार आहे? अशीच एक घटना ठाणे पोलीस स्टेशनमधून आलेली. ठाणे जिल्ह्यामधल्या एका प्रसिद्ध पोलीस स्टेशनमध्ये हा धक्कादायक प्रकार घडलेला आहे. त्या ठिकाणी काम करणाऱ्या एका आपल्या महिला भगिनीला तिच्या वरिष्ठांकडनं वेगवेगळ्या प्रकारचा छळ सुरू होता, अत्याचार सुरू होता. आणि या सगळ्या गोष्टींचं त्या महिला भगिनींनी तक्रार दाखल केली. आणि तक्रार दाखल केल्यानंतर त्या महिला भगिनीला इतका त्रास दिला, इतकं टॉर्चर केलं की त्या महिला भगिनीला आत्महत्या करावी लागली. तर सुदैवानं त्या आत्महत्याच्या प्रयत्नामधून ती महिला भगिनी जरी वाचली असली तरी 2020 पासून हा अन्याय त्या आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांवरती सुरू आहे. हा फक्त एका महिला पोलीस कर्मचाऱ्याचा विषय नाहीये. महाराष्ट्रातल्या अनेक पोलीस बांधवांवरती, आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांवरती, महिला भगिनींवरती अशा प्रकारचा अन्याय अत्याचार सुरू आहे. आणि सगळ्या बाजूनी जे नेते आहेत, जे पोलिसांचे अधिकारी आहेत, हे सगळे मूग गिळून गप्प आहेत. एक धक्कादायक गोष्ट समोर आली आपल्या ठाणे जिल्ह्यातली. एक मोठा आपला न्यूजपेपर आहे, त्या न्यूजपेपरमध्ये जी गोष्ट छापून आली मी तुम्हाला ती वाचून दाखवतो आणि त्याच्यानंतर तुम्हाला विषय नक्की कळेल की हा विषय काय. राज्यात महिला सुरक्षतेबाबत सातत्याने मोठमोठे दावे केले जात असताना प्रत्यक्ष मात्र धक्कादायक वास्तव समोर आलंय. ज्या पोलीस खात्यावर महिला सुरक्षेची जबाबदारी आहे त्याच खात्यातील महिला पोलीस कर्मचारी सुरक्षित नसल्याच्या घटना वारंवार उघडकीस येत आहेत. त्यामुळं पोलीस खात्यातच महिला किती सुरक्षित आहेत असा प्रश्न सर्वसामान्य माणसांना देखील पडलाय. आणि याच्यामुळे अत्यंत गंभीर प्रश्न उपस्थित राहिलेले आहेत. महिला पोलीस कर्मचाऱ्यांवरती मानसिक छळ, लैंगिक छळ, शोषण, दबाव, अन्यायकारक वागणूक आणि सगळ्यात महत्त्वाचं जाऊन बदलीची किंवा सस्पेंड करायची धमकी देऊन अनेक वेळा अशा महिला पोलीस कर्मचाऱ्यांचं शोषण केलं जातं. विशेष म्हणजे तक्रार केल्यानंतर देखील अनेक वेळा संबंधित महिलांनाच जास्त त्रास दिला जातो की का तक्रार केली म्हणून. आणि अशा वरिष्ठ अधिकाऱ्यांवरती कधीही कारवाई होत नाही, कारण अशा वरिष्ठ अधिकाऱ्यांवरती त्यांच्या वरिष्ठांचा सडळपणे हात असतो त्याच्या डोक्यावरती. एक ठाणे शहरातील आपली एका महिला पोलीस कॉन्स्टेबलला अद्याप न्याय मिळालेला नाही असा गंभीर आरोप समोर आलेला आहे. तक्रारीनुसार ठाण्यातील एका नामांकित पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी संबंधित महिला कॉन्स्टेबलवर खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोप करण्यात आलेला आहे. आणि या मानसिक त्रासामुळे सदर महिला कॉन्स्टेबल आत्महत्येचा प्रयत्न करण्यास प्रवृत्त झाल्या. मात्र सुदैवानं त्या घटनेतून त्या बचावल्या. मात्र या घटनेनंतर दोषींवर कारवाई करण्याऐवजी पोलीस ठाण्याची व वरिष्ठ अधिकाऱ्यांची प्रतिमा मलिन होईल, त्यांची इज्जत जाईल किंवा प्रतिमा त्यांची खराब होऊ नये म्हणून संबंधित महिला कॉन्स्टेबलची तातडीने बदली करण्यात आली. म्हणजे ज्या महिला पोलिसाला, आपल्या पोलीस भगिनींना त्या सगळ्या गोष्टींचा त्रास झाला, हा त्रास तर सोडून द्या, उलट आपल्या डिपार्टमेंटची इज्जत जाईल, आपल्या वरिष्ठांची इज्जत जाईल म्हणून त्या महिला कॉन्स्टेबलचीच बदली करून टाकली. वा. महिला पोलीस कॉन्स्टेबलने आपल्या हक्कासाठी न्याय मागितला असतानाही पोलीस उपायुक्त तसेच ठाणे शहर पोलीस आयुक्त कार्यालयाकडून कुठल्याही प्रकारचा अद्यापपर्यंत ठोस निर्णय घेतला जात नसल्याची गोष्ट समोर येते. या प्रकरणी संबंधित महिलेने अनुसूचित जाती आयोगाकडे तक्रार देखील केलेली आहे. संबंधित महिला ही SC ST कास्टमधली असल्या कारणामुळे या ठिकाणी जातीवाचक देखील अशा प्रकारचा संबंधित महिला ही ST SC समाजातून असल्यामुळे अशा महिलेवरती किंवा महिला पोलीस कर्मचाऱ्यांवरती आणखीच त्रास दिला जात असल्याची धक्कादायक गोष्ट समोर आली. 24 तास महाराष्ट्र पोलीस दल जनतेच्या सेवेत तत्पर असतं. जनतेच्या तक्रारींसाठी पोलीस ठाणे सदैव खुले असते. मात्र जेव्हा एक पोलीस महिला कर्मचारी स्वतःसाठी न्याय मागते तेव्हा तिला न्याय का मिळत नाही असा सवाल आता उपस्थित केला जातो. महिला पोलीस म्हणजे केवळ कर्मचारी नव्हे तर त्या समाजातील महिलांसाठी एक आदर्श आणि विश्वासाचं प्रतीक असतं. कुठलीही महिला ज्या वेळेला पोलीस त्यांच्याकडे येतात त्यावेळेला ती पहिल्यांदा प्रश्न विचारते की महिला कॉन्स्टेबल कुठे, महिला पोलीस अधिकारी कुठे, कारण विश्वास ठेवते. परंतु पोलिसांवरतीच असणाऱ्या महिलांवरती अशा प्रकारचे अन्याय होत असतील तर सर्वसामान्य लोकांनी किती पोलिसांवरती विश्वास ठेवायचा, हा या ठिकाणी मोठा प्रश्न आहे. राज्य सरकार, गृह विभाग आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या गंभीर प्रकरणाची तातडीने दखल घ्यावी. महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या तक्रारीनंतर स्वतंत्र व निष्पक्ष सुरक्षित यंत्रणा निर्माण करावी. दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी आणि महिला सुरक्षितता ही केवळ घोषणात न राहता ती प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी करावी.
आता या सगळ्या गोष्टींच्या पलीकडे तुम्हाला जाऊन सांगतो, डिपार्टमेंटमध्ये अशा अनेक गोष्टी आहेत, अनेक अशा घटना घडतात ज्या महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या सोबत घडतात. जसं मी सुरुवातीला म्हटलं की कुठल्याही आपल्या पोलीस बांधवांना उघडपणे समाज माध्यमांवरती त्यांच्यावरती होत असणारा अन्याय बोलायची परवानगी दिली जात नाही. का तर ते सरकारी कर्मचारी आहेत. या राज्यामध्ये, या सरकारमधले, देशामधले अनेक लोक आहेत, अनेक अशी डिपार्टमेंट आहेत ज्यांच्यावरती अन्याय झाला तर त्यांना आंदोलन करायची परवानगी मिळते, त्यांना सरकारच्या समोर आपल्या मागण्या मागायची परवानगी मिळते, माध्यमांमध्ये येऊन त्यांच्या अडीअडचणी बोलायची परवानगी मिळते. परंतु पोलिसांना जर त्यांना स्वतःची काय अडचण मांडायची असेल, त्यांचं काय म्हणणं मांडायचं असेल, तर त्यांना पार CP पर्यंत परवानगी घ्यावी लागते की सर आम्हाला आमचं म्हणणं मांडायचं माध्यमांमध्ये आणि आम्हाला परवानगी द्या. अतिशय भयानक परिस्थिती. खरंच आपण सर्वसामान्य लोकांना म्हणतो की आपल्याला स्वातंत्र्य स्वातंत्र्य स्वातंत्र्य, परंतु जे कायद्याचे रक्षण करणारे लोक आहेत त्यांच्या अडीअडचणी मांडण्यासाठी त्यांना कुठे स्वातंत्र्य नाहीये. आपण असं कुठल्या याच्यामध्ये जगतोय की पोलिसांना समाज माध्यमांवरती किंवा इतर कुठल्याही स्टेजवरती बोलायची परवानगी दिली जात नाही. किती अति भयानक वास्तव आहे. आणि त्यामुळं अशा प्रकारच्या म्हणजे पोलीस कर्मचाऱ्यांवरती वरिष्ठांकडनं वारंवार अत्याचार केले जातात आणि बदलीच्या भीतीने म्हणा, सस्पेंडच्या भीतीने अशा प्रकारच्या कर्मचाऱ्यांवरती दबाव टाकून हे अत्याचार आणि अन्याय हे वाढत चाललेले. आणि सगळ्या गोष्टींकडे वरिष्ठ पोलीस अधिकारी, CP, SP, DCP अशा लेवलचे अधिकारी सगळे डोळ्यावरती पट्टी बांधून शांतपणे हा सगळा तमाशा बघत बसलेले. तुमचं म्हणणं काय ते कमेंट करून नक्की सांगा की अशा पोलीस बांधवांसाठी किंवा प्रत्येक व्यक्तीसाठी ज्यांना ज्यांना फ्रीडम ऑफ स्पीचचं अधिकार आहेत, अशा व्यक्तींना बोलायची परवानगी ही मिळाली पाहिजे. महाराष्ट्र पोलिसांना देखील त्यांचं म्हणणं मांडायचं माध्यमांमध्ये म्हणा किंवा इतर कुठल्याही स्टेजवरती अडीअडचणी मांडायची परवानगी ही मिळाली पाहिजे. याला जर तुमचं सहमत असेल तर नक्की कमेंट करून सांगा. बाकी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा. जय शिवराय, जय शंभूराजे, जय मल्हार.